सर्वांना सप्रेम जय भीम। मी वैभव सुरेश कसबे। शॉर्ट फिल्म नव्हे तर एक वैचारिक फिल्म दाखवण्यात आली आहे आणि या फिल्मचे डायरेक्टर सुशांत इंगळे यांनी खूप वैचारिक मुद्दे मांडले आहेत, जेणेकरून सर्व तरुण पिढी ही सायंटिफिकली किंवा सायंटिफिक ह्या दृष्टिकोनाने पुढे चालेल आणि त्यांना खरं काय खोटं काय यांच्यातला फरक त्यांनी खूप छान आणि एकदम समजून सांगितलं आहे। लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना ही फिल्म समजेल अशी यांनी कास्टिंग केलं आहे आणि डायरेक्शन, कास्टिंग, प्रोड्युसिंग एकदम सुपर आहे। साऊंड क्वालिटी पण एकदम छान आहे। अशा प्रकारे यांनी अजून अशा वैचारिक फिल्म नवीन बनवाव्यात ही मी इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। जय भीम। अंतिम सत्य बुद्ध ही जी फिल्म तयार केलेली आहे ती खूप अशी हृदयाला भावणारी आहे आणि खरोखर त्याच्यामध्ये जो स्पष्टपणा दाखवला विज्ञानवादावर जी फिल्म तयार केली आहे ती खरोखर म्हणजे छोट्या मुलांना कसं लहानपणापासून कसे बोटांचे संस्कार दिले जातात, कसा धम्म आपला शिकवला जातो हे त्यांनी तिच्या आईनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला तिला सांगितलेलं आहे। अशा प्रकारे ती शॉर्ट फिल्म खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे, विज्ञानावर आहे। आम्हा सर्वांना खूप आवडली। पुढील पण तुमच्या वाटचालीसाठी मी भरभरून शुभेच्छा देते। धन्यवाद। अंतिम सत्य बुद्ध ही फारच सुंदर आणि अप्रतिम आहे आणि लहान मुलांना तर खूपच छान संदेश दिला ह्या फिल्ममधून की ज्या मुलांना लहानपणापासूनच जे प्रश्न पडतात ह्याचा खूप छान पद्धतीने स्पष्टीकरण ह्या फिल्ममध्ये दिलेलं आहे। तर मला तर फारच आवडली आणि आम्ही खूप लाईक करू आणि सबस्क्राईब करू। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम। सुशांत इंगळे सर आणि त्यांची टीम यांनी जी आता ही जी शॉर्ट फिल्म गेली खूप दर्जेदार आणि वाखण्यासारखी आहे। मोठा पिक्चरसुद्धा म्हणजे एवढा दर्जेदार होणार नाही अशा पद्धतीची त्यांनी बनवले आहे आणि खरोखर त्या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन। आणि ह्या आमच्या धम्मचक्र बुद्धविहारात ती फिल्म झाली त्याचा आम्हाला अभिमान आहे। धन्यवाद। खूप छान आहे आणि ते आपल्या धम्मचक्र बुद्धविहारामध्ये दाखवण्यात आलेले आहे आणि सर्वांनी ती बघितली, सर्वांना एकदम खूप आवडली आणि ह्या फिल्ममध्ये प्रबोधन खूप आहे, म्हणजे समाजाचं प्रबोधन होईल अशी ही फिल्म आहे आणि ती सर्वांनी बघितलीच पाहिजे असं मला वाटतं। थँक्यू। जय भीम। एकदम उत्कृष्ट दर्जाची तुमची फिल्म तुमची स्थापन झालेली आहे। त्याच्यातले पात्र प्रत्येकाचा जो अभिनय आहे तो अभिनय एकदम छान झालेला आहे। त्यात तुम्ही आमच्या विहाराचा परिसर दाखवला, त्याच्याबद्दल तर आम्हाला खूपच समाधान वाटलं की आमच्या विहारात एवढी प्रशस्त फिल्म तुमची तयार झालेली आहे। सगळे कलाकारांनी जे दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यात खूपच आमच्यात म्हणजे विहारातील सर्व सभासदांच्या वतीने मी सांगतो एकदम सुंदर तुमची फिल्म झालेली आहे। मी सर्व कलाकारांनी या फिल्ममध्ये जे काम केलेले सर्व कलाकारांचे एकदा हार्दिक अभिनंदन करतो। सुशांत इंगळे निर्मित प्रस्तुत अंतिम सत्य बुद्ध ही जी शॉर्ट फिल्म त्यांच्या टीमनं बनवलेली आहे तर त्या टीमला धम्मचक्र बुद्ध विहार शाहूनगर यांच्यातर्फे खूप शुभेच्छा। आणि त्यांनी जे म्हणजे इथं जे शूटिंग केलेलं आहे धम्मचक्र बुद्धविहार ते खूप सुरेख आहे आणि धम्मचक्र बुद्धविहाराचा जो परिसर आहे तोही खूप छान दाखवण्यात आला आहे आणि त्याच्यामध्ये जो रोल केलेला आहे जे कलाकार आहेत त्या कलाकारांचा जो अभिनय आहे तो खूप उत्तम आहे आणि संदेशही खूप त्याच्यातून जो शॉर्ट फिल्म बनवलेली आहे त्याच्यातून जो संदेश आहे तो खूप मनाला भावलेला आहे आणि जे म्हणजे नाव जे दिलेलं आहे त्या शॉर्ट फिल्मला अंतिम सत्य बुद्ध ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे। एवढंच मी बोलतो। धन्यवाद। जय भीम। अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये माझे मित्र सुशांत इंगळे यांनी अंतिम सत्य बुद्ध या शॉर्ट फिल्मद्वारे खूप असा मोठा विषय या ठिकाणी मांडलेला आहे आणि एक सामाजिक प्रबोधन करण्याचं काम जे ते या ठिकाणी केलेलं आहे। तर मी सर्वांना आव्हान करतो की जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून तुमच्याद्वारे हा शॉर्ट फिल्म कशी वाटली हे सर्वांनी कळवा। जय भीम। नमो बुद्धाय। या शॉर्ट फिल्ममध्ये बुद्धांनी जे सत्याचा मार्ग सांगितलेला आहे आणि बुद्ध धम्म हा कुठल्याही अंधश्रद्धेवरती न असून तो सत्याच्या मार्गाने आहे हे या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवलेले आहे। ही शॉर्ट फिल्म अतिशय मनाला भावते आणि आपण ही शॉर्ट फिल्म बघावी अशी मी विनंती करतो। जय भीम। चांगल्या प्रतीचं आहे, समाजाला आपण काही देणं लागतो या भावनेतून या युवकांनी जो काही पुढाकार घेतलेला आहे तो खरंच आपल्यासाठी खूप अभिमानास्पद आहे। या फिल्मद्वारे या मुलांनी जो काही प्रयत्न केलेला आहे तो खरोखर चांगला आहे आणि त्याला आमच्या सर्व समाजाच्या प्रती त्यांना शुभेच्छा राहतील। नमो बुद्धाय। जय हिंद। अंतिम सत्य ही शॉर्ट फिल्म बघितली आणि मला वैयक्तिकरित्या खूप आवडलेली आहे। कारण धम्मचक्र बुद्ध विहार आणि आम्ही सगळे सभासद आणि माझे कुटुंब या सगळ्यांमार्फत मनापासून शुभेच्छा।
आता या बिझी आयुष्यामध्ये आणि लाईफमध्ये वेळ मिळत नाही. यांनी जो मॅसेज या मूवीद्वारे दिलेला आहे तो अतिशय चांगला आहे. आणि माझी इच्छा अशी आहे की अजून तरुणांनी लहान मोठ्या जे आता न्यू जनरेशन आहे त्यांनी सोबत समोर येऊन असे प्रकल्प हातात घेऊन तो मॅसेज खूप लोकांकडे पोहोचण्यात यावा. आणि याच्यामध्ये जर मी सहभागी झालो किंवा मला काही सहयोग देता आला तर मला खूप चांगले वाटेल. छान प्रकारे सत्य अंतिम सत्य बुद्ध खरोखर अंतिम सत्य आहे.